डांबरी रोड, पांदन रस्ता, स्मशानभूमी आणि पाणी या समस्येसाठी बसलेल्या उपोषणकर्त्या मंडपाला गजानन भाऊ लवटे यांची भेट. कमी झालं जास्त झालं कसं आहे भाऊ, बरोबर. जीवितहानी याची कोणाची झाली तर दुःख कोणाला होणार आहे माहित आहे? बायकोले लेकरे. आम्ही 2 मिनिटं येऊ, श्रद्धांजली होऊन निघून जाऊ. बरोबर. दुःख असं नाही झालं पाहिजे की बाबा जेणेकरून तुमच्याला जीविताची काही कमी येत असतात. माहिती आहे तुम्हाला, ह्या उपोषणाचा परिणाम आताच नाही, आता नाही जाणवत, मग नंतरही जाणवत. म्हणून माझं असं मत आहे, जे काही समस्या असतील तुमच्या त्या एक तुमचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही जे निवडून दिलं मला सांगा, मी करण्याचे प्रयत्न करतो. दर्यापूर तालुक्यातील कान्होली गावात तेलगोटे आणि वानखडे आणि त्यांच्यासोबत गावकरी मंडळी ही उपोषणाला बसलेली होती. त्यांचं उपोषणाचे प्रमुख मागण्या आहेत: कान्होली ते माहुली रोड हा डांबरीकरण करणे, त्यानंतर एक स्मशानभूमी आणि समाधान वानखडे ते चिकणी रोड हा पांदन रस्त्यातून तयार करून देणे. ते आतापर्यंत त्यांनी मागण्या केल्या होत्या, ते पण पूर्तता कागदपत्राची पूर्तता केल्यावर ते आतापर्यंत त्याला मान्यता मिळाली. त्यामुळे हे गावातील तेलगोटे आणि वानखडे आणि सोबत समर्थन आहे गावकरी मंडळींचं हे उपोषणाला भेटले. माननीय आमदार तसेच इंजिनियर साहेब यांनी त्यांना समजावण्याचे खूप प्रयत्न केले, पण त्यामध्ये इंजिनियर आणि आमदार हे असफल राहिले. ते त्यांचं उपोषण अजूनही चालूच आहे. येणारा काळ त्यांच्या मागण्या पूर्ण होतात का? कारण त्यांचं मागण्या लेखी स्वरूपात किती दिवसात किंवा किती महिन्यात हा रोड किंवा स्मशानभूमी पांदन रस्ता हा होतो यावरच ते ठाम आहेत. म्हणून आज तिथे गजानन लवटे दर्यापूर विधानसभेचे आमदारसुद्धा समजावण्यात असं राहिले आणि तेलगोटे आणि वानखडे हे पुनश्च त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते. तालुका प्रमुख प्रमोद धनोकार हे सुद्धा जातीने तिथे हजर होते. कुठलेही आश्वासन त्याला ते बळी पडले नाही. हट्ट आहे की लेखी स्वरूपात त्या हट्टावर ते कायम आहेत. उपोषण अजूनही वानखडे आणि तेलगोटे यांचं कान्होली येथे चालूच आहे. पाहूया येणारा काळ त्या उपोषण कुठली दिशा घेते याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. गन्ना कफन्ना यूट्यूब चॅनल दर्यापूर प्रस्तुत करता गणेश पाटील साखरे, माऊली धांडे.